मीरा, तू पळवाट काढू नकोस। हा विषय मी इथे सोडणार नाहीये। ते जाणून घेण्यासाठी माझ्याकडे दुसरे मार्ग आहेत, पण मी तसं काही करणार नाही, कारण की मला तुझ्यावर विश्वास ठेवायचा आहे। सत्य काय ते तुझ्याकडनं ऐकून घ्यायचं आहे। काय चालू आहे? वेदाचे बाबा, मला माफ करा। मी तुम्हाला आता काहीच सांगू शकत नाहीये। मी काही सांगितलं तर सगळंच विचित्र होऊन बसेल। मीरा, आन्सर मी। काय चालू आहे? कोणाशी बोलत होतीस आणि ती व्यक्ती मला का दिसत नाहीये? तुम्ही जास्त विचार करताय। असं काहीच नाहीये। मीरा, मीरा थांब। मीरा थांब। मला हे करायचं नव्हतं, पण तुझ्यामुळे माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाही। तुला माझी शपथ आहे। खरं खरं सांग, काय चालू आहे? तू वर कोणाशी बोलत होतीस? ताई म्हणून कोणाला हाक मारत होतीस? आणि ती व्यक्ती मला का दिसत नाहीये? सांग मीरा। मी अंबिका ताईशी बोलत होते। काय? अंबिका ताई इथेच आहे। या लढाईत आधीपासूनच माझ्यासोबत आहे अंबिका ताई। नाही, हे कसं शक्य आहे? अंबिका तर हो, माहित आहे मला। अंबिका ताई जिवंत नाहीये, पण तिचा आत्मा याच घरात आहे। सावकाश। सांभाळा स्वतःला। आठवतंय, तुम्ही आमच्या तळी गावात आला होतात अंबिका ताईचं श्राद्ध करण्यासाठी। तेव्हा वेदाचा जीव धोक्यात होता। मी वेदाला वाचवलं। तेव्हा पहिल्यांदा मी अंबिका ताईला पाहिलं। मला नव्हतं माहित की ती जिवंत नाहीये। ती जिवंत आहे असं समजूनच मी तिच्याशी बोलत होते। नुसतं बघत काय होतात? वाचवायचं होतं ना मुलीला। मी तिला पाहू शकते, हा तिच्यासाठी सुद्धा खूप मोठा धक्का होता। त्यावेळी आमच्यावर सावकाराचं खूप कर्ज होतं, त्यामुळे तो रंगराज महाराज आम्हाला त्रास देत होता। त्या संकटातून सुद्धा ताईनेच मला वाचवलं। ती मला म्हणाली, तू आता या गावात नको राहूस, आणि ती मला इथे या घरात घेऊन आली। पण ती खोटं बोलली माझ्याशी। ती म्हणाली की ती इथेच शेजारी राहते। मी तिच्यावर संशय नाही घेतला, तेव्हा तिच्यावर विश्वास ठेवला मी।
मी या घरात आले आणि पाहिलं तर इथे सगळं विचित्रच घडत होतं. माया वेदाचा जीव घेण्याचा प्रयत्न करत होती. तोंडुगाड. वेदाला वाचवण्यासाठी आणि परिस्थितीमुळे आपलं लग्न झालं. आठवतंय तुम्हाला? लग्नात सुद्धा राधाताई म्हणून मी सतत उल्लेख करत होते. राधाताई तू इथेच आहेस का? राधाताई तू इथेच असेल तर ये ना बाहेर का? राधाताई. तेव्हा मला सत्य कळलं. राधा नावाची बाईच अंबिका आहे. ही अथर्वची पहिली बायको, तुझी सवय. स्वर्गवासी अंबिका अथर्व रामपुरे. तुमची पहिली पत्नी जी या जगातच नाही. हे समजल्यावर माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. मला काहीच समजत नव्हतं. मी ताईवर रागावले, तिला जाब विचारला. इतकं मोठं सत्य माझ्यापासून का लपवलं? तेव्हा तिने मला सत्य सांगितलं. मी वेदाची आई आहे आणि मायाने माझा खून केला. वेदा जोपर्यंत सुरक्षित होत नाही तोपर्यंत मी या घरातून नाही जाऊ शकत. तोपर्यंत अंबिका ताईच्या आत्म्याला मुक्ती मिळणार नाही. तिची मदत व्हावी म्हणून ती मला इथे घेऊन आली. त्याच वेळी तिने मला आणखीन एक सत्य सांगितलं. ती फक्त अंबिका नव्हती, तीच लहानपणी हरवलेली माझी सख्खी बहीण राधाताई होती. आपण दोघांनी जिला शोधण्याचा प्रयत्न केला होता तीच राधाताई. त्यानंतर एक दिवशी बाबा घरी आले. त्यांनी आम्हाला सगळं सत्य सांगितलं. या सगळ्या मागे मंजिरीचा हात आहे. मंजिरीने अंबिका ताईचा खून केलाय. कारण तिला तिचा आत्मा त्या कवडीमध्ये कैद करायचा होता.